भजन कीर्तनाचे सूर, हातात जनतेचे प्रश्न आणि सरकारच्या धोरणांविरोधात घोषणांचा कडकडाट. अशा वातावरणात भोकरदन येथे शनिवारी काँग्रेसच्या वतीने आयोजित रघुपती राघव राजाराम आंदोलनाने राजकीय वातावरण तापले. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारत काँग्रेसने जन आक्रोशाचा आवाज बुलंद केलाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसर, पोस्ट ऑफिस जवळ आंदोलन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं. खासदार कल्याणराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालंय. कार्यक्रमाची सुरुवात भजन कीर्तनाने झाली आहे. त्यानंतर श्रीरामांची आरती करण्यात आली. धार्मिक वातावरणातूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित असल्याचा आरोप करत या त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. पात्र महिलांवर अन्याय होऊ नये अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट यूजी पेपर फुटीच्या मुद्द्यावरही आंदोलनातून सरकारला धारेवर धरण्यात आलंय. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनतेच्या प्रश्नावर केवळ आश्वासनांचा पाऊस न पाडता ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर अधिक आक्रमकपणे संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे, तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, रऊफ परसुवाले, रहीम तांबुळी, सुरेश गवळी, राजाभाऊ कुलकर्णी, अशोक उबाळे, शांतीलाल बनसोडे, अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा आवाज दाबता येणार नाही. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन.